माझ्या जीवाला धोका आहे अशा प्रकारचा उल्लेख हर्षवर्धन पाटील यांनी या पत्रात केलेला आहे। हर्षवर्धन पाटील यांनी गृहमंत्री फडणवीसांना हे पत्र लिहिलेलं आहे। मतदारसंघामध्ये फिरू न देण्याची धमकी आल्याचं देखील हर्षवर्धन पाटील यांनी पत्रातून म्हटलेलं आहे। मित्रपक्षांकडूनच धमक्या येत असल्याचा आरोप हर्षवर्धन पाटील यांनी या पत्राद्वारे केलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ओमकार वाबळे। ओमकार, माझ्या जीवाला धोका आहे अशा प्रकारचा आरोप हर्षवर्धन पाटील यांनी केलेला आहे आणि मित्र पक्षांकडूनच मला धमक्या येत आहेत असं देखील त्यांनी फडणवीसांना लिहिलेल्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे। या पत्रामध्ये आणखी काय काय आरोप त्यांनी केले आहेत? प्रथमेश, अत्यंत महत्वाची माहिती म्हणावी लागेल, कारण हर्षवर्धन पाटील हे इंदापुरात एकाधिक मंत्री राहिलेले आहेत, नेते होते आणि त्यांना हरवून त्या ठिकाणी दत्तामा भरणे हे आमदार झाले। त्यानंतर काही स्थानिक नेत्यांचं राजकीय जे वैमनस्य आहे, या सगळ्यातून आता महत्वाची माहिती समोर येते। कारण आपल्या सोबतच्याच मित्रपक्षांचे नेते वेगवेगळ्या ठिकाणी भाषणांमध्ये काही बोलत असतील त्यावेळी ते थेट तयार होतोय त्यातून, आणि यामुळेच ही संपूर्ण गोष्ट गंभीर आहे आणि त्यामुळेच या सगळ्यात लक्ष घालावं अशी थेट गृहमंत्र्यांकडे त्यांनी मागणी केली आणि अर्थात मित्रपक्षांकडून हे होत आहे त्यामुळे लक्ष द्यावं असं त्यांनी म्हटलेलं आहे। नक्कीच ओमकार, मात्र हर्षवर्धन पाटील यांचा रोख हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे किंवा तिथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडे आहे का? अर्थात हर्षवर्धन पाटील या संदर्भात स्पष्टीकरण देतील, पण आता तरी त्यांनी असं कोणाचं नाव मेन्शन केलेलं नाहीये। फक्त त्यांनी मित्रपक्षांमधून आणि सोबतच आपल्या जे राजकीय मेळावे घेत आहेत सभेमधून खालच्या पातळीवरती किंवा एकेरी शब्दात उल्लेख करतायत, काही जण शिवीगाळ करतायत, बेताल वक्तव्य करतायत, त्यामुळे हा सुरक्षेसंदर्भातील चिंतेची बाब व्यक्त केली। नक्कीच धन्यवाद ओमकार, तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात। माझ्या जीवाला धोका आहे अशा प्रकारचं पत्र हर्षवर्धन पाटील यांनी फडणवीसांना लिहिलेलं आहे। मतदारसंघात फिरू न देण्याची धमकी दिली जाते असं देखील या पत्राद्वारे हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलेलं आहे। मित्रपक्षांकडूनच धमक्या येत असल्याचा आरोप देखील हर्षवर्धन पाटील यांनी केलेला आहे। आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची बातमी आहे। माझ्या जीवाला धोका आहे अशा प्रकारचं पत्र हर्षवर्धन पाटील यांनी गृहमंत्री फडणवीस यांना लिहिलेलं आहे। मतदारसंघात फिरू न देण्याची धमकी येते अशा प्रकारचा उल्लेख या पत्रामध्ये हर्षवर्धन पाटील यांनी केलेला आहे। मित्रपक्षांकडूनच धमक्या येत असल्याचा उल्लेख हर्षवर्धन पाटील यांनी या पत्रामध्ये केलेला आहे। त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांचा रोख कुणाकडे हे अद्यापही स्पष्ट झालेलं नसलं तरी अजित पवारांचे राष्ट्रवादी आणि हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये मागील काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोप सुरू होते। या संदर्भात बोलण्यासाठी स्वतः हर्षवर्धन पाटील आपल्या सोबत आहेत। हर्षवर्धन पाटील जी, तुम्ही गृहमंत्री फडणवीसांना पत्र लिहिलंय, तुमच्या जीवाला धोका आहे असं म्हणताय, तुमचा रोख नेमका कुणाकडे आहे? मित्रपक्षामधूनच धमक्या येत आहेत असं तुम्ही म्हणताय, नेमका रोख आणि आरोप कुणावर आहे तुमचा? नाही, गेले 15 दिवस झालं, 20 दिवस झालं आमच्या तालुक्यामध्ये आमचे जे काही सहयोगी मित्र पक्ष आहेत की ज्यांच्या बरोबर आमची महायुती आहे, त्या पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष आणि तालुक्याचे लोकप्रतिनिधी हे वारंवार सगळ्या गावोगावच्या भाषणामध्ये आम्हाला धमकी देत आहेत। त्याचं रेकॉर्डिंग आहे, व्हिडिओ क्लिप्स आहेत, त्याचं पत्र आहे आणि तुम्हाला आम्ही फिरू देणार नाही, तुम्हाला आम्ही कुठल्या भागामध्ये जाऊ देणार नाही आणि आम्ही ह्या पद्धतीनं भूमिका स्वीकारू असं वारंवार सांगतायत। आणि आता आमच्यासारख्या 35 वर्ष आम्ही सार्वजनिक जीवनामध्ये काम करतो आणि असं जर होणार असेल तर उद्या आमच्या जीवितास आणि उद्या आमच्या पण कार्यकर्त्यांना धोका वाटायला लागलेला आहे। हर्षवर्धनजी, तुम्ही गृहमंत्र्यांना पत्र लिहिताय, मात्र त्या नेत्याचं किंवा त्या पक्षाचं खुलेआम नाव घेत नाहीये। पुढारी न्यूज आज विचारतंय तो नेता कोण आहे जो तुम्हाला धमक्या देतोय आणि तो पक्ष कोणता आहे, त्याचं नाव तुम्ही घेणार का? नाही, नाव घेण्याचा प्रश्न नाही। आमच्या महायुतीमधले जे काही पक्ष आमच्या बरोबर आहेत आणि त्यांनी वास्तविक आता गावोगावच्या कार्यक्रमामध्ये खुलेआम जाहीर सांगितलंय की आम्ही हर्षवर्धन पाटलांना आम्ही तालुक्यात फिरू देणार नाही, आम्ही त्यांना घरातून बाहेर निघू देणार नाही। हे आम्ही असं कोणतं पाप केलेलं आहे? आणि लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये अशा पद्धतीनं मला असं वाटतं हे पत्र दिलेलं आहे, याची चौकशी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी करावी आणि याच्यावर योग्य ती कारवाई करावी। मात्र हर्षवर्धनजी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे तुमचा रोख आहे का या माध्यमातून?
आम्ही पत्र दिलेलं आहे, ह्याची चौकशी गृह विभाग करेल. नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसंदर्भात. हर्षवर्धन पाटील यांनी गृहमंत्री फडणवीसांना हे पत्र लिहिलेलं आहे. मतदारसंघामध्ये फिरू न देण्याची धमकी दिली जाते अशा प्रकारचा आरोप या पत्रातून हर्षवर्धन पाटील यांनी केलेला आहे. मित्रपक्षाकडून धमक्या येत असल्याचा आरोप देखील हर्षवर्धन पाटील यांनी केलेला आहे.